ठरलं तर मग मालिकेच्या 17 नोव्हेंबरच्या भाग 2 मध्ये तर अर्जुनने त्याचबरोबर सायलीसाठी एक ड्रेस देखील सिलेक्ट केलेला असतो। तेव्हा सायली अर्जुनला म्हणते की काहीतरी काय, मी कधी ड्रेस घालते का, साडेच नेसते ना। तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, परंतु कधी कधी ड्रेस घालायला काय हरकत आहे। तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो की बरं ठीक आहे, तुम्ही माझ्यासाठी जो शर्ट सिलेक्ट केला आहे तो मी ट्राय करेन, परंतु तुम्हाला आधी हा ड्रेस घ्यावा लागेल। तेव्हा सायलीला अर्जुनने पेचात टाकलेलं असतं। सायली म्हणते की शेवटी बोललेच वकील साहेब। सायलीचा तिथे आता नाईलाज होतो। सायलीने अर्जुनसाठी जो शर्ट सिलेक्ट केलेला असतो तो शर्ट घेऊन व सायली अर्जुनने तिच्यासाठी घेतलेला ड्रेस घेऊन दोघेही ट्रायल रूममध्ये जातात। तेव्हा सायली व अर्जुन दोघेही खूपच खुश असतात। अर्जुन तिथे म्हणतो की तो सेल्समॅन जसा म्हणाला तसं आपलं कधीच नाही होणार मिसेस सायली। आता लवकरात लवकर तुम्हाला फक्त हे कळू द्या की माझं तुमच्यावरती किती प्रेम आहे ते। मी तुमच्याशी आयुष्यात कधीच नाही भांडणार। तेव्हा सायली देखील तोच विचार करत असते, माझंही तुमच्यावरती खूप प्रेम आहे सर। आता मला मधुभाऊंसोबत माझ्या माहेरच्या माणसांकडे परत नाही जायचं आहे। तेव्हा अर्जुन देखील तोच विचार करतो की प्लीज मिसेस सायली परत जाऊ नका। माझ्यासाठी आपलं लग्न, आपलं घर, आपलं प्रेम सगळं काही खरंच आहे। आपलं लग्न खरं आहे आणि आपण खरे नवरा बायको आहोत आणि अगदी तसेच राहूयात, असं अर्जुन सायली दोघेही एकदम एकाच वेळी विचार करत असतात। आणि त्यानंतर दोघेही त्या दोघांनी एकमेकांसाठी सिलेक्ट केलेले ड्रेस आरशासमोर धरतात। तर तोचपर्यंत किल्लेदारांच्या घरी नागराज सर्वांच्या समोर सांगतो की वहिनी कुठेच भेटत नाही आहेत, मी सर्व ठिकाणी शोधून आलो आहे। तेव्हा प्रिया तिथे नाटकं करते की बाबा आता आपण काय करायचं, आपण आईला कुठे शोधायचं। तेव्हा सुमन म्हणते की अशा वेळी ना प्रतिमा वहिनींजवळ फोन असायला हवा होता। सर्वांच्या जीवाला घोर लागलेला असतो। प्रतिमा कुठे गेली असावी, काय करत असावी, असे अनेक प्रश्नांची खळबळ त्यांच्या मनात माजलेली असते। तेव्हा नागराज सुमनला सांगतो की अगं हो, आपण वहिनींसाठी फोन घेऊया, परंतु ती सुखरूप घरी परत तर यायला हवी ना। तेव्हा घरातील सर्वच जण खूप घाबरलेले असतात, परंतु नालायक प्रियाला मात्र या संदर्भात काहीच वाटत नसतं। ती तर विचार करते की कशाला ती अर्ध्या मेंदूची बाई परत कशाला यायला हवी आहे। मला तर अशी गुड न्यूज मिळायला हवी की ती ना कोणत्या तरी गाडीखाली येऊन कायमची संपायला पाहिजे, परस्पर काटाच निघेल। मला तिच्यासाठी असं कारस्थानं आखत बसायची गरज नाही पडणार। नीच प्रिया इकडे असा विचार करत असते आणि याच प्रियासाठी प्रतिमा सुभेदारांच्या घरी हात जोडून माफी मागत असते। रविराज तिथे निर्णय घेतात की आत्ता मी लगेचच इन्स्पेक्टर शहाणेंना फोन करतो। एवढ्या लवकर मिसिंग कंप्लेंट नाही देता येणार, तरी देखील इतक्यातच समोरून प्रतिमा येते। तेव्हा तिथे सर्वांच्या जीवात जीव येतो। घाबरलेले रविराज प्रतिमाला विचारतात की अगं प्रतिमा, अशी कुठे गेली होतीस आणि तेही न सांगता गेली होतीस। तेव्हा सुमन म्हणते की हो प्रतिमा वहिनी, तुम्ही काहीच सांगून गेला नाहीत, आम्ही खूप जास्त घाबरलो होतो। तेव्हा प्रतिमा तिथे म्हणते की कामच असं होतं की तुम्हाला न सांगता जावं लागलं, तुम्हाला सांगून जर निघाले असते तर तुम्ही मला जाऊ दिलं नसतं। तेव्हा तिथे प्रिया विचारते की आई, तू नक्की कुठे गेली होतीस। तेव्हा प्रतिमा सांगते की मी फक्त तुझ्यासाठीच गेले होते। तेव्हा प्रिया विचारते की कुठे गेली होतीस नक्की तू। तर तिथे प्रतिमा खुलासा करते की मी तुझ्यासाठीच पूर्णाईंकडे गेले होते। तेव्हा तिथे नागराज धक्क्यानेच विचारतो की म्हणजे तू इतका वेळ सुभेदारांच्या घरी होतीस। तेव्हा प्रतिमा सांगते की हो, मी पूर्णाईंकडे तन्वीसाठी गळ घातली होती आणि पूर्णाईंनी माझा शब्द खाली नाही पडू दिला। प्रतिमा प्रियाला सांगते की तन्वी, तू कधीही आता सुभेदारांच्या घरी जाऊ शकतेस, पूर्णाईंनी तुला घरी येण्याची परवानगी दिली आहे। तेव्हा प्रतिमाने खुलासा करता क्षणी प्रियाच्या आनंदाचा पारावार उरत नाही। ज्या प्रतिमाला ती शिव्या घालत होती, ती मरावी यासाठी प्रार्थना करत होती, त्याच प्रतिमाने प्रियाचंच काम हलकं केलेलं असतं। प्रियाला सुभेदारांच्या घरात एंट्री मिळवून दिलेली असते। प्रियाचा आनंद गगनात मावेनासा होतो। प्रिया मनोमन विचार करते की प्रतिमा महामाते की जय। तेव्हा तिथे सुमनला एक प्रश्न पडतो। सुमन प्रतिमाला विचारते की प्रतिमा वहिनी, परंतु हे सगळं तुम्ही कसं जमवून आणलं। सर्वांना आश्चर्यच वाटत असतं की प्रियाने एवढी मोठी चूक करून देखील पूर्णाईंनी माफ कसं काय केलं असावं।
तेव्हा प्रतिमा म्हणते की मी पुन्हांच्या समोर हात जोडले आणि त्यांना गळ घातली, तन्वीच्या वतीने त्यांची माफी मागितली. तेव्हा तिथे रविराज धक्क्यानेच विचारतात की काय? अगं प्रतिमा, तू त्यांच्यासमोर हात जोडलेस? तेव्हा प्रिया इतकी खुश होते की पटकन ती प्रतिमाला येऊन घट्ट मिठी मारते आणि ती म्हणते की आई, मला आता असंच वाटतं आहे की जगात ना प्रत्येक मुलीला तुझ्यासारखी आई मिळावी. प्रिया इतकी खुश असते की ती रविराजांना देखील सांगते की बाबा पाहताय ना, आईमुळे मला सुभेदारांच्या घरी जाता येणार आहे, पूर्णाईला भेटता येणार आहे. प्रिया रविराजांना मिठी मारत हे सांगत असते. रविराज प्रियाला दूर ढकलतात आणि प्रियाला म्हणतात की आता लगेच एंट्री मिळाली आहे, म्हणजे सतत त्यांच्या घरात जाऊन फेऱ्या मारत बसू नकोस. तन्वी, तुला एक शेवटची संधी मिळाली आहे. आता जर तू काही चूक केलीस ना तन्वी, तर बघ मग तुला तुझी पुन्हा खैर नाही. तेव्हा तिथे प्रिया रविराजांना वचन देते की बाबा नाही, माझ्या हातून इथून पुढे कोणतीच चूक नाही घडणार. प्रतिमा प्रियाला विचारते की तन्वी बाळा, तू खूप खुश आहेस ना? तेव्हा प्रिया म्हणते की हो. तर रविराजांना खूप वाईट वाटलेलं असतं की प्रियासाठी त्यांच्या तन्वीसाठी प्रतिमाला सुभेदारांच्या समोर हात जोडावे लागले. तर प्रिया तिथे आता म्हणते की किल्लेदार, अरे मी घातलेले घोळ आता इथून पुढे तुला कळूच नाही देणार. तुझ्या पत्थर बायकोने माझ्यासाठी खूप मोठी संधी मिळवून दिली आहे. आता मला अर्जुन सायलीचा खोटा संसार उद्ध्वस्त करणं खूप जास्त सोपं जाईल. प्रियाच्या मनात तर वेगळेच विचार चालू असतात. त्यानंतर रात्री सायली किचनची आवरावर करत असते. किचन ओटात साफसफाई चालू असते. इतक्यातच कल्पना येते. कल्पना सायलीला म्हणते की सायली, अगं सर्वांना जेवण वाढण्याच्या नादामध्ये तूच जेवण केलेलं नाहीयेस, तू जेवण कर बरं. तेव्हा सायलीला जांभया येत असतात. तर कल्पना म्हणते की सायली, किती दमली आहेस तू, तू पटकन जेवून घे आणि जाऊन झोप. हे राहू देत कामं, मी विमलला करायला सांगते. तेव्हा सायली हसून उत्तर देते की मीच विमलताईंना दटावून झोपायला पाठवलं आहे. विमलताईंना खूपच जास्त दमल्या होत्या, म्हणूनच मी त्यांना झोपायला पाठवलं. सकाळपासून त्यांनी खूप जास्त कामं केली होती. असं सायली कल्पनाला सांगत असता क्षणी अर्जुन तिथे येतो आणि अर्जुन तिथे कल्पना सायलीला म्हणतो की सायली, तुला देखील ना आता दटावायला हवं आहे. ममा, तुझी सून अजिबात अशी ऐकणार नाही. थांब. असं म्हणत अर्जुन एक डिश घेतो आणि त्याच्यामध्ये सायलीसाठी जेवण घ्यायला लागतो. तेव्हा कल्पना चकित होते. सायली मात्र हसून अर्जुनकडे पाहत असते. कल्पनाला खूप जास्त कौतुक वाटत असतं की हे दोघे एकमेकाची किती प्रेमाने काळजी घेतात. अर्जुनने प्लेटमध्ये जेवण घेतलेलं असतं आणि अर्जुन तिथे सायलीला म्हणतो की जेवण रेडी आहे मॅम, चला पटकन. तेव्हा सायली म्हणते की अहो, एवढं थोडंसंच काम राहिलं आहे, एवढं आवरून येते ना. तेव्हा अर्जुन सायलीचं काहीच ऐकत नाही. अर्जुन सायलीचा हात पकडतो आणि तिला डायनिंग टेबलकडे घेऊन येतो. सायली तिथे कल्पनाला म्हणते की आई सांगा ना हो यांना. तेव्हा अर्जुन म्हणतो की आर्ग्यू करायचं नाही आहे, चला पटकन जेवायला बसा. अर्जुन तिथे सायलीला स्वतःहून चेअरवरती बसवतो आणि त्यानंतर स्वतः सायलीजवळ बसतो आणि सायलीला घास भरवायला लागतो. तेव्हा सायली म्हणते की मी माझ्या हाताने खाईन ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की असं कसं, माझ्या हाताने जेवण केलंस तर 2 जास्त घास खाशीलच ना. तेव्हा तिथे अर्जुन कल्पनाला म्हणतो की बरोबर बोलतोय ना मामा मी. तेव्हा कल्पना म्हणते की हो, अगदी बरोबर बोलतोयस. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो की चला, आता सुप्रीम कोर्टाची देखील ऑर्डर आली आहे म्हटल्यानंतर तुम्हाला घास तर खावाच लागेल, हो ना. आ करा पटकन. असं म्हणत अर्जुन सायलीला घास भरवत असतानाच अचानकपणे कुसुमताई व मधुभाऊ आलेले असतात. त्या दोघांचंही लक्ष जेव्हा अर्जुन सायलीकडे जातं तर अर्जुन खूप प्रेमाने सायलीला घास भरवत असतो, तिची काळजी घेत असतो. इतक्यातच सायलीचं लक्ष मधुभाऊ कुसुमकडे जातं. तेव्हा सायली मधुभाऊंना हाक मारते. अर्जुन हसूनच मधुभाऊंना म्हणतो की या. तेव्हा मधुभाऊंना खूप कौतुक वाटत असतं की अर्जुन किती प्रेमाने सायलीची काळजी घेतो आहे. मधुभाऊ जेव्हा सायलीकडे येतात तेव्हा कल्पना म्हणते की मधुभाऊ पाहताय ना, हा माझा मुलगा अर्जुन पूर्वी ना फक्त केसेसचा विचार करायचा. घरात किचन कोणत्या दिशेला आहे हे देखील त्याला माहिती नव्हतं. परंतु सायली अर्जुनच्या आयुष्यात आली आणि तिने त्याला पूर्ण बदलवून टाकलं. इतकं बदलवलं आहे की ताटामध्ये कोणता पदार्थ कुठे वाढायचा हे देखील त्याच्या लक्षात येत आहे. तेव्हा सायली जेव्हा अर्जुनने जे ताट घेतलेलं असतं ते पाहते तेव्हा चकितच होते. अर्जुन तिथे प्लेट पुढे करतो आणि मधुभाऊंना सांगतो की नवऱ्याने भरवण्याऐवजी बाबाने भरवायला हवं, नाही का. मधुभाऊ, तुम्ही पटकन बसा आणि तुमच्या लेकीला जेवण भरवा. असं म्हटल्यानंतर मधुभाऊ सायलीच्या शेजारीच बसतात.
अर्जुन मधुभाऊंना विचारतो की मला सांगा की तुम्ही तुमच्या मुलीला केव्हा घास भरवला होता. तेव्हा मधुभाऊ सांगतात की 1.5 वर्षापूर्वी. परंतु त्या आठवणी आता कशाला लक्षात ठेवायच्या, नाही का? तेव्हा अर्जुन म्हणतो की बरोबर बोलताय, मग आता भरवा तुमच्या लेकीला. तेव्हा मधुभाऊ पहिला घास सायलीला चिवूचा भरवतात. त्यानंतर दुसरा घास भरवताना ते म्हणतात की हा घास खाऊचा. आणि त्यानंतर तिसरा घास तेव्हा मधुभाऊ सायलीला भरवत असतात. तेव्हा सायली म्हणते की हा घास चावूचा आणि हसायला लागते. तिथे सर्वच जण हसत असतात. मधुभाऊंचे डोळे पाणावलेले असतात. गेल्या 1.5 वर्षानंतर पहिल्यांदा मधुभाऊ त्यांचे आनंदाचे क्षण जगत असतात. सायली देखील खूप खुश असते. तर तोचपर्यंत इकडे साक्षीला मात्र एक धक्कादायक स्वप्न पडलेलं असतं की त्या स्वप्नामध्ये साक्षीला आता फाशी मिळणार आहे. त्याचबरोबर महिपत देखील अडकला आहे. ती जोरजोराची तिच्या अण्णांना हाका मारते आहे. तेव्हा महिपतला पोलीस घेऊन जात असतात. तर पोलीस तिथे साक्षीला सांगतो की काळजी करायची नाही, तुझा बाप अजूनही जिवंत आहे. तर पोलीस फरफटत महिपतला तेथून घेऊन जात असतात आणि साक्षी जोरजोराची फाशीच्या पंद्यावर लटकत तिच्या अण्णांना हाका मारत असते. जेव्हा साक्षीला जाग येते तर महिपत तिथे पळत आलेला असतो. साक्षीपुरते घाबरून गेलेले असते, घामाघूम झालेली असते. महिपत साक्षीच्या शेजारी बसतो आणि तिला विचारतो की नक्की काय झालं आहे. तेव्हा साक्षी तिला पडलेलं स्वप्न सांगते. ती म्हणते की मला स्वप्न पडलं होतं अण्णा, खूप भीतीदायक होतं की विलासच्या खुनाच्या आरोपाखाली मला अटक केली आहे आणि त्याचबरोबर कोर्टाने मला फाशीची शिक्षा दिली आहे. मला फाशी देत होते तेव्हाच पोलीस तुम्हाला देखील घेऊन गेले होते. पोलिसांनी तुम्हाला देखील अटक केली होती. मला काही सुचतच नाहीये अण्णा. तेव्हा ते महिपत साक्षीला म्हणतो की रात्री काय ढोसून झोपतेस ग तू? असली फालतूची स्वप्न कशी काय पडू शकतात तुला? अगं मला कोण अटक करू शकतो? आहे का कोणाकडे हिंमत? माझ्या कॉलरला हात घालून मला पुन्हा जेलमध्ये टाकण्याची हिंमतच नाहीये कोणाची. 12 गावचं पाणी पिऊन देखील मी ढेकर न देणारा माणूस आहे. हा महिपत जिवंत आहे आणि तुला त्या खुनाच्या आरोपाखाली काही होऊ देणार नाही. असं साक्षीला महिपतने धीर दिल्यानंतर तिथे साक्षी विचारते की मला काही होणार तर नाही आहे ना अण्णा? तेव्हा महिपत तिला सांगतो की नको काळजी करूस. एका खुनाच्या आरोपाखाली फार फार तर तुला फक्त जन्मठेप होऊ शकते. असं महिपतने म्हणता क्षणी साक्षीचे धाबे दणाणतात. तर इकडे सुभेदारांच्या घरी मात्र ज्यावेळी मधुभाऊ सायलीला घास पुरवत असतात तेव्हा ते अचानकपणे हसतात. कोणाला काहीच कळत नाही. सायली विचारते की मधुभाऊ तुम्ही असं का हसलात? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की काही नाही बाळा, तुझ्या लहानपणीचा एक प्रसंग आठवला. तर कल्पना अर्जुन या दोघांनाही मधुभाऊ तो सायलीचा लहानपणीचा प्रसंग आठवलेला सांगतात की सायली जेव्हा लहान होती ना तेव्हा टोमॅटोचे भाजीतले तुकडे बाजूला करायचे. मी कुसुमला सांगितलं की खाऊ देत तिला वरण भातच, बघूया किती दिवस खाते ते. तेव्हा तिथे सायली रागाने निघूनच गेली हो. अर्जुन चकित होऊन सायलीकडे पाहतो की सायली एवढी हट्टी असू शकते का, असं त्याला वाटत असतं. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हो, ही मुलगी ना रुचून निघूनच गेली, बागेत जाऊन बसली होती आणि मी जेव्हा दिवे लागण्याची वेळ झाली अजून कशी परतलं नाही असा विचार करून तिला शोधायला गेलो तर मला कुठे भेटेनाच. तेव्हा कल्पनालाही धक्का बसतो. तेव्हा कुसुमताई म्हणते की हो ना, आम्ही खूप घाबरलो होतो. एवढंसं लेकरू ते कुठे काळोखात शोधत बसायचं. तरी आम्ही आश्रमभर सगळीकडे शोधाशोध केली. तेव्हा कल्पना विचारते की मग सायली कुठे सापडली? तेव्हा मधुभाऊ सांगतात की आश्रमाच्या बाहेरच्याच बाजूला एक सोनचाफ्याचं झाड होतं ना, त्या झाडाखाली रडत बसली होती. मी जाऊन तिला शोधलं. तेव्हा काय म्हणाली माहिती आहे का ती? तेव्हा सायली सांगते की मला वाटलं मधुभाऊ की माझ्यावरती तुमचं प्रेमच नाहीये. मधुभाऊ पुढे अर्जुनला सांगतात की साऊने मला घट्ट मिठी मारली आणि म्हणायला लागले की मधुभाऊ मी खूप जास्त घाबरले होते. बरं झाला तुम्ही वेळेवरती आलात. मधुभाऊ तुम्ही मला सोडून कुठेही जाऊ नका. मी इतकी घाबरले होते ना की घराकडे परत येण्याचा मी रस्ताच विसरून गेले. परंतु एक सांगते हा मधुभाऊ, मी इथून पुढे फक्त टोमॅटोचीच भाजी खाणार. असं म्हणत इतकी ढसाढसा रडली होती नाही. असं मधुभाऊनी तो आश्रमातील एक गोड प्रसंग सायलीबद्दलचा सांगितल्यानंतर सर्वच जण हसत असतात. सायलीला देखील हसू येत असतं की त्यावेळी लहानपणी असताना ती किती हट्टी होती आणि किती वेड्यासारखं वागत होती. कल्पना तिथे सायलीला म्हणते की सायली, हा प्रसंग आता सांगितल्यानंतर तुला हे वाटत असेल ना की त्यावेळी तू किती वेड्यासारखी वागली होती, किती वेडेपणा केला होता. तेव्हा सायली इमोशनल होते, हळवी होते आणि ती कल्पनाला सांगते की नाही आई,
वय कितीही वाढत असलं ना तरी देखील आपलं माणूस निघून जाण्याची मनात तितकीच भीती असते. सायलीने असं म्हणता क्षणी अर्जुन देखील हळवा होतो. कारण अर्जुनचं लग्न झालेलं असून देखील, एवढ्या मोठ्या वयाचा असून देखील सायली त्याला सोडून जाण्याची भीती त्याच्या मनात असतेच ना. सायली मधुभाऊंना सांगते की ज्यावेळी मधुभाऊ तुम्हाला पोलीस घेऊन जात होते ना, तेव्हा मनात खूप भीती होती की तुम्ही माझ्यापासून दुरावेल की काय. परंतु माझं लग्न झालं आणि त्यानंतर हळूहळू ती भीती माझी कमी होत गेली, असं सायली अर्जुनकडे पाहत मधुभाऊंना सांगत असते. तेव्हा सायली म्हणते की गेले काही दिवस देखील मला तीच भीती पुन्हा उद्भवली मधुभाऊ. असं वाटत होतं की मी तुम्हाला गमवेल की काय, मी तुमच्यापासून दूर जाईल की काय. तेव्हा अर्जुनला देखील खूप वाईट वाटत असतं. परंतु त्यावेळचा सायलीचा तो गैरसमज झालेला असतो आणि गैरसमजापोटीच तिच्या मनात भीती निर्माण झालेली असते. तेव्हा मधुभाऊ सायलीला म्हणतात की असं का म्हणते आहे सावू, अगं जावई बापूंनी कधी ना कधी मला जेलबाहेर काढलंच असतं ना. तेव्हा सायली म्हणते की अगदी बरोबर बोलताय मधुभाऊ. सायलीची चूक तिच्या लक्षात आलेली असते आणि म्हणून अर्जुन देखील तितकाच खुश असतो की त्याने तिचे गैरसमज मिटवलेले असतात. मधुभाऊ तिथे कल्पनाला म्हणतात की कल्पनाताई, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्ही ना या दोघांचीही दृष्ट काढा. माझ्या जावई बापू आणि साऊच्या संसाराला माझीच नजर नको लागायला. तेव्हा तिथे सायली कुसुमकडे पाहत असते आणि कुसुमला देखील मधुभाऊंच्या बोलण्याचा धक्का बसतो. कारण ते लग्न एक कॉन्ट्रॅक्ट पुरतं असतं. परंतु त्या कॉन्ट्रॅक्ट पुरत्या लग्नातच ते दोघेही अगदी मनाने गुंतलेले असतात. तेव्हा कल्पना मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ, अहो आईवडिलांची दृष्ट आपल्या मुलांच्या संसाराला कधी लागते का. अहो तुमची दृष्ट सायलीला कशी लागेन. ठीक आहे, तुमच्या मनात शंका ठेवणार नाही मी. तुमच्यासाठी मी सायली अर्जुन दोघांचीही दृष्ट नक्की काढेन, असं तिथे कल्पना म्हणता क्षणी मधुभाऊ खुश होतात. तेव्हा सायली अर्जुन एकाच वेळीच प्रेमाची कबुली देण्याचा विचार करत असतात. अर्जुन विचार करतो की मधुभाऊ परत आले आहेत म्हटल्यानंतर सायली आता निघून जातील का. परंतु मी नाही असं होऊ देणार. माझं त्यांच्यावरती प्रेम आहे हे मी त्यांना सांगणारच. तेव्हा सायली विचार करते की ज्या क्षणांची मी वाट पाहत होते तो तर क्षण आला आहे. मधुभाऊ आता बाहेर आले आहेत. मग मीही लवकरात लवकर अर्जुन सरांच्या वरच्या प्रेमाची कबुली नक्की देईन. अर्जुन खूपच अस्वस्थ असतो. त्यानंतर अर्जुन एकटाच बाहेर येतो. गार्डनमध्ये आल्यानंतर तो विचार करतो की मधुभाऊंना सोडवून मी एक मोठी लढाई जिंकलो आहे. परंतु खरी लढाई तर अजून माझी बाकी आहे. आता मला खूप मोठी परीक्षा द्यावी लागणार आहे. अर्जुनची मनस्थिती काही ठीक नसते. त्याला सायलीला प्रेमाची कबुली देण्याची भीती थोडी वाटतच असते. तर तोचपर्यंत कुसुमताई सायलीला देखील तोच सल्ला देत असते की आता तुला खरी लढाई लढायची आहे. कुसुमताई उलट सायलीला तिच्या भावनांना आवर घालण्यासाठी सांगते. तेव्हा सायली म्हणते की का ग कुसुमताई, अगं बघतेस ना तू, हे माझ्यासाठी किती काय काय करतायत. मधुभाऊंचा तर स्वतःचे सासरे असल्यासारखा आदर सत्कार केला त्यांनी. माझ्यासाठी पाडव्याची खरेदी सुद्धा केली. कुसुमताई, हे सगळं खऱ्या नवऱ्यासारखं नाही आहे का, असं सायली कुसुमलाच उलट प्रश्न विचारते. सायली मनाने अर्जुनमध्ये गुंतलेली असते. तोचपर्यंत अर्जुन इकडे हा विचार करतो की मला फक्त खऱ्या नवऱ्यासारखं वागायचं नाही आहेत. मला खरंच मिसेस सायलीचा खरा नवरा व्हायचा आहे. मला लाईफ पार्टनर म्हणून मिसेस सायलीच हव्या आहेत. आमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जे सगळं नव्हतं त्या सगळ्या गोष्टी मला हव्या आहेत. मिसेस सायलींची स्माईल, त्यांचं रुसणं, त्यांच्या हातची कॉफी, त्यांचं प्रेम, त्यांचा राग, त्यांचं सगळं काही मला कायमसाठी हवं आहे माझ्या आयुष्यात. अर्जुन तिथे सायलीला आपल्या आयुष्यात कायमच्या आणण्यासाठी तिच्यावरच्या प्रेमाची कबुली देण्याचा निर्णय घेतो. परंतु त्यांच्याबद्दल माझ्या मनात काय आहे ते मला लवकरात लवकर सांगायला हवं, असं अर्जुन तिथे निर्णय घेतो. सायलीला प्रपोज करण्याची थोडीफार भीती अर्जुनच्या मनात असतेच की जसा तो विचार करतोय तसा विचार सायली करत नसेल तर सायलीने देखील तोच निर्णय घेतलेला असतो. ती कुसुमताईला म्हणते की आता काहीही झालं तरी माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी मी अर्जुन सरांना सांगणार आहे. तेव्हा कुसुम सायलीकडे येते आणि म्हणते की अगं हे मी तुला असं म्हणालेच नाही आहे की तू तुझं प्रेम व्यक्त करूच नकोस. अगं उलट मी हेच सांगते आहे की तू तुझ्या मनातल्या भावना त्यांच्यासमोर व्यक्त कर, सांगून टाक. मला फक्त एवढ्याच गोष्टीची भीती आहे की या सगळ्यांमध्ये तुला त्रास व्हायला नको आणि अर्जुन सरांच्या मनात जर वेगळंच काहीतरी असेल तर. तेव्हा सायली कुसुमला म्हणते की परंतु जी एक गोष्ट माझ्या मनात सुरू आहे तीच गोष्ट जर अर्जुन सरांच्या मनात सुरू असेल तर आम्ही आयुष्यभरासाठी बांधले जाऊ कुसुमताई.
आणि हे फक्त कॉन्ट्रॅक्टमुळे नाही हा, तर आमच्यातल्या प्रेमामुळे, पती-पत्नीच्या नात्यामुळे आम्ही बांधले जाऊ. सायलीने अखेर निश्चय केलेलाच असतो अर्जुनला प्रपोज करण्याचा आणि त्याचप्रमाणे अर्जुनही निश्चय केलेला असतो सायलीला प्रपोज करण्याचा. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत अर्जुन सायलीला प्रपोज करण्यासाठी गेलेला असतो, परंतु सायलीच्या ऐवजी तिथे असते प्रिया. तर अर्जुन तिथे फुलांचा बुके समोर करतो आणि म्हणतो की मिसेस सायली, मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे, जे की माझ्या मनातलं आहे. तेव्हा प्रिया विचार करते की मला चांगलंच माहिती आहे की अर्जुन तुझ्या सायलीवरती प्रेम नाहीच आहे. तेव्हा तिथे अर्जुन खरोखरची सायलीवरच्या प्रेमाची कबुली देतो. तो म्हणतो की माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे मिसेस सायली. तर प्रियाला मोठा धक्काच बसतो आणि प्रिया तिथे म्हणते की अच्छा अर्जुन, तुझ्या सायलीवरती खरं प्रेम आहे का? परंतु तुझं हेच खरं प्रेम तुझ्या खोट्या कॉन्ट्रॅक्टसारखं खोटं करून टाकेन मी. आता सायली अर्जुनची जवळ येण्याची, एकत्र येण्याची वेळ आली आहे. परंतु प्रिया त्यांच्या मार्गातला अडसरा बनेल का? त्या दोघांनाही दुरावेल का? हे येणाऱ्या भागात आपण